तर मित्रांनो 2026 मध्ये गुगलचं सर्वात मोठं अपडेट्स आलंय. म्हणजे की तुम्हाला सुद्धा माहिती आहे, लहानपणी तुम्ही जीमेल मध्ये काहीतरी चूक केली असेल युजर नेम मध्ये, तर ते तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर ते चेंज करता येत नव्हतं. पण आता इथे तुम्ही जीमेलचं जे की तुमचं युजर नेम आहे ते चेंज करू शकता. जसं की मेल आयडी असते, जसं की माझं रोहित सव्वाशे मेल आयडी आहे, तर मी नुसतं रोहित आहे ते सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतर त्यात मला जर कोणतेही युजर नेम असेल ते चेंज करू शकतो. आणि हे जे काही अपडेट आहे आता रूल आउट झालंय, बऱ्याचशाच लोकांना भेटलाय, बऱ्याचशाच लोकांना भेटलाय. हे त्यांनी सांगितलं लवकरात लवकर सर्वांना सुद्धा ते भेटणार आहे. आणि अशा पद्धतीने न्यूज आहे त्यांनी कन्फर्म सुद्धा केलेली आहे. आणि हे अपडेट्स आहेत ते हळूहळू सर्वांना भेटत सुद्धा आहे. पहिली तर गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्यात काय होणार आहे, जसं की समजा तुम्हाला जर जसं की आता समजा माझं रोहित 125 जीमेल आयडी जर असेल आणि मला 125 जर ते मोडलं नको असेल, ते सुद्धा इथे मी चेंज करू शकतो. पण एका वर्षात फक्त 3च वेळा आहे ते नाव मी चेंज करू शकतो. ते सारखं सारखं आहे ते मी चेंज करू शकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, बरेचसे लोक म्हणते जर जीमेल आयडीचं नाव चेंज केलं तर जुनी जीमेल आयडी ते डिलीट होणार का? तर नाही, जुनी जीमेल आयडी ती सुद्धा तुमची राहणार आहे आणि नवीन जीमेल आयडी ती क्रिएट होणार सुद्धा आहे. म्हणजे की मेन गोष्ट लक्षात ठेवा, जुन्यात जर समजा कसं असते की बरेचशा लोकांचं जुनी जीमेल आयडी जर तुम्ही बँकेत दिली असेल आणि त्याच्यावर काही ओटीपी किंवा मेल्स आले तर तुमचे ते नवीन जी जीमेल आयडी असेल तेव्हा सुद्धा येणार, नवीनवर जी काही जीमेल येणार आहेत ते जुन्यावर सुद्धा ट्रान्सफर होणार आहेत. यामुळे तुम्हाला ती तुमची जीमेल आयडी कुठे सुद्धा जाऊन अपडेट्स करायची सुद्धा गरज नाही. जे काही मेल्स जुन्या जीमेल आयडीवर येणार ते तुमच्या नवीन जीमेल आयडीवर सुद्धा येणार आहेत. आणि बेसिकली हे फीचर सर्वात इम्पॉर्टंट होतं. बरेचशाच लोकांना ते जीमेल आयडीचं युजर नेम चेंज करता येत नव्हतं, पण आता फायनली ती चेंज करता येणार आहे. आणि ह्याच्यावर मी डिटेल्समध्ये पार्ट 2 चा व्हिडिओ नक्की बनवणार, कशा पद्धतीने जीमेल आयडी चेंज करायची. याच्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं, त्यानंतर गुगल सिलेक्ट करायचा, माय जी की जीमेल आयडी असेल तिथे तुम्ही जसं नाव चेंज करता तिथून तुम्ही चेंज करू शकता. ही जी की प्रोसेस आहे याच्यासाठी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो मी बनवणार आहे. मेन गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ती एका वर्षातून 3 वेळा जायचे तुमच्या जीमेल आयडीचं युजर नेम आहे ते चेंज करू शकता. दुसरी मेन गोष्ट आहे, तुमचं जसं कसं होणार आहे, जसं की समजा माझं रोहित 125 ही जीमेल आयडी आहे आणि समजा मला रोहित नुसतं ठेवायचं, जरी मी सेव्ह केली तर माझ्या 2 जीमेल आयडी होणार आहेत. जी जुनी जीमेल आयडी ती डिलीट करता येत नाही, ती जुनी सुद्धा राहणार आहे आणि तुमची नवीन आहे ती सुद्धा राहणार आहे. म्हणजे की जसं की माझं नाव रोहित आहे, समजा कोणी रोहित जर म्हटलं तरी माझ्याजवळ तो व्यक्ती येणार, रोया जर म्हटलं तीच तरी सुद्धा ती माझ्याजवळ व्यक्ती येणार. अशाच पद्धतीतून तुमच्या जीमेलचं सुद्धा होणार आहे. जुन्या जीमेलवर जी की तुमचे ओटीपी किंवा काय मेसेज येतील ते तुमच्या नवीन जीमेल आयडीवर सुद्धा ट्रान्सफर होणार आहेत. आणि फायनली हे सर्वात मोठं अपडेट्स आहे 2026 मध्ये. आणि फायनली हे जर मला भेटलं तर याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो नक्की बनवणार आहे. हे तुम्हाला अपडेट्स भेटले का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि हे जे की नाव आहे तुम्ही इझिली ते चेंज करू शकतो होता, जशा पद्धतीने तुमचं जीमेल आयडीचं नाव असतं ते चेंज करत होता, पण युजर नेमचं नाव आहे ते तुम्हाला चेंज करता येत नव्हतं, तर आता फायनली ते चेंज करू शकता. अशा पद्धतीचे हे अपडेट्स आले. फक्त वर्षातून तुम्ही 3 वेळा चेंज करू शकता, जे पाहिजे तशा पद्धतीतून चेंज करू शकता. फक्त तुमच्या 2 जीमेल आयडी ते तयार होणार आहेत आणि त्यातील तुम्ही कोणतीही जीमेल आयडी ती डिलीट सुद्धा ते करू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.